चैतन्य प्रफुल्ल आणि चैतन्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आज पेट नेमची आवश्यकता नाही आहे. खरं तर आजचा दिवस हा पेट नेमसाठी नाही. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही थेट प्रक्षेपण पाहत आहे. घर बसल्या चैतन्य आणि मारुफ याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होईल. यस अंपायर लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. बॉलर्स का नेम अझरचा पहिला बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय खणखणीत चौकार. स्वागत इथे करण्यात आलंय. व्हेरी फर्स्ट बॉल चौकार येत असताना पाहायला मिळाला चैतन्याच्या बॅटमधून. इनसाइड आउट. या वेळेला ओव्हर दी पॉइंट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक. षटकार. नशिबाची साथ. मीटर धावाचार चैतन्याच्या बॅटमधून येतोय. लगातारचे आक्रमकता धारण करणारे फटके. चौकार. त्याची बॅट आता बोलतीये. 2 चौकार. एक षटकार. यावेळेला ओव्हर दी इनफिल्डला भेदत असताना वाईड ईस्ट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर रन्स मिळतात त्याच्यावर. लगातारचा दुसरा चौकार. एटीन ऑन दी बोर्ड. 18 धावा फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग चैतन्याच्या बॅटमधून झाली आहे. ज्या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना चैतू या नावाचा उल्लेख झाला, कारण तो खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्याचा पेट नेम ज्याच्याकडे पाहायला मिळाला तो चैतन्य. आता मात्र दमदार बॅटिंग करतोय. स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक. लगातार 3 बॉल 3 चौकार. चिंटूच्या बॅटमधून अतिशय स्ट्रोक पाहायला मिळाल्यात. किती भी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. हा खेळाडू एकटाच लढतोय प्रतिस्पर्ध्याच्या समोर. चांगले स्ट्रोक त्याने केलेत. यावेळेला फुलर लेनचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. 22 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 22 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना ग्रँड रोड लायन्स या टीमची धावसंख्या फलकावरती आहे 22-0. चला घाई करा. वेळेच्या बाबतीत सहकारी असायला हवं. फिल्डिंग करणारी टीम. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. त्वरित थोडीशी घाई करा. थोडीशी घाई करा. जिथे सहकारी अपेक्षित राहील. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. चला घाई करा. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या.
घाई करा, एकानेच कॅप्टन बना. 11च्या 11 कॅप्टन बनले तर हा तुमचा सिनेमा आहे तो सुपरहिट होणार नाही. पहा, एखाद्या सिनेमाला एक डायरेक्टर असेल ना तर तो सिनेमा हिट होतो. एखादी मूवी किंवा हिट होण्यासाठी आवश्यक राहतो तो एक डायरेक्टर. इथे तुम्ही सर्वच्या सर्व डायरेक्टर प्रोड्युसर बनार तर या गोष्टी योग्यरित्या होणार नाहीत. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 22 ऑन दी बोर्ड. चैतन्य शो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्वप्नील आला गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग पॉवरफुली घेण्यात आलाय. स्वप्नीलला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती तो दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. बावीस धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला होता. प्रफुल साठीचा हा चेंडू वेगाने आतमध्ये आला. केवळ अंगावरती आलेला किड्याला आपण झटकून देतो ना त्या रीतीने त्याने केवळ झटकून दिला बॉलला. एक सिंगल आली आहे. 23 धावा धावफलकावरती आहे. 23 ऑन दी बोर्ड. जसे या हंगामामध्ये या वर्षीमध्ये मे महिन्यामध्ये वातावरणाने जसे काय बदल घेतलेत ना तसे या क्रिकेटच्या मॅचने बदल घेतलेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चैतन्याच्या बॅटमधून येतो हा चौकार. थँक्यू. राऊडी राठोड सारखी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहा, 7 बॉल 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हा राऊडी राठोडच बनलाय कारण त्याने अद्याप 5 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाला. पुढे सावलाय तो थांबायला तयार नाही. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. फील्डिंग करने वाली टीम को मैं बताता चलूं, आसिफ नाम का एक खिलाड़ी इसी मैदान में 0 पे उसका कैच ड्रॉप हो गया और उसने सेंचुरी ठोकी थी. ये बात ध्यान में रखिए और गौर से. या गोष्टी महत्वाच्या आहेत. कॅचेस ज्या ज्या वेळेला ड्रॉप झाल्यात त्या त्या वेळेला विक्रम घडल्यात. यावेळेचा बॉल चैतन्य ज्याला क्रॅम्प आलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. तो 29 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाच्या 30 बनल्यात त्यामधल्या 29 केवळ चैतन्याच्या बॅटमध्ये आल्यात. 9 बॉल मध्ये 29 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. विस्फोटक आणि विध्वंसक रूप ने आपणावलेला पाहायला मिळालाय. संघ म्हणत असेल तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गाड्या तयारी ठेवर म्हणायची कधी झुकायची आणि कधी नडायची. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. दे घुमा के प्रफुलच्या बॅटमधून फुल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. थँक्यू. 36 धावा धावफलकावरती आहे. 36 ऑन द बोर्ड. षटकार आला प्रफुलच्या बॅटमधून. तोही छोट्या चणीचा खेळाडू आहे. ऑन साइडला त्याने षटकार खेचलेला पाहायला मिळालाय. आणखीन एक ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. फेकी करण्यात येत्या तद्वर मात्र घेतलेली एक सिंगल. 37 बनल्या. 2 षटकांचा खेळ संपतोय. 18.50च्या करंट रन रेटने रन्स आल्या. 37 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 37 ऑन दी बोर्ड. चला काही करा. क्षेत्ररक्षणवरी सधून घ्या. नेक्स्ट मॅच. चला विनर टीम आपण तयार आहे. मागील मॅच विजेते ग्रँट रोडचा नाईट्स आणि त्याच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजेता संघ खेळणार आहे. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन दी बोर्ड. विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. सौरभ येतोय गोलंदाजी मार्क वरती. जिथे आपण 3ऱ्या षटकामध्ये सौरभला पाहत आहोत.
सौरभ गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. विकेट घ्यावी लागेल याची दाण देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा. संघ म्हणत असेल विकेट मिळवावे लागेल तरच या धावा थांबणार आहेत. विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न चांगले करावा लागतील. ज्या सौरभने ज्या चैतन्याचा झेल सोडला होता ना तोच गोलंदाजी मार्कवरती आलाय. इथे त्यालाच कर्तबगारी करून दाखवावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. 365 दिवस या क्षणाची वाट पाहावी लागणार आहे. मैदानाच्या हातमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. अभिषेक दराडे वाट पाहिल पुढच्या 365 दिवस या स्पर्धेची. यावेळेला स्विच हिट केला फ्लॅट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल जणू काय फ्री होम डिलिव्हरी दिली आहे. स्विगी आणि झोमॅटो पेक्षाही फास्ट. फलंदाज बाद. अविनाश राठोड आणि चैतन्य राठोड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही भाऊ आहेत, बंधू आहेत आणि दोन्ही गुजरातला बिलॉंग करणारे दोन्ही रावडी राठोड आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. गुजरातची ढोकळा आणि पापड्यापेक्षा प्रसिद्ध आहेत हे दोन्ही खेळाडू. भावनगरी घाटी असे असणारे खेळाडू. पुढचा बॉल हाफ रॅकर उजव्या सीच्या बाहेर. जिथे मात्र एक सिंगल अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. गुजरातचं क्रिकेट काहीतरी निराळ आहे किंबहुना आगामी कालावधीमध्ये अनेक स्पर्धा गुजरातमध्ये पाहायला मिळणार आहेत. एक आली आहे संघाची धावसंख्या 38 ऑन दी बोर्ड. 38ला 1. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. भारतीय संघामध्ये कृणाल पारध्या हार्दिक पांड्याला पाहायला मिळाले. इरफान पठाण युसुफ पठाणला आपण पाहिलं. चहल ब्रदर्स पाहिले. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांकडे अपील करण्यात येते परंतु अपीलचा कोणत्याही प्रकारचं दडपण पंचांवरती नव्हतं. अनेक बंधूंच्या जोड्या आपण पाहिल्या क्रिकेटसाठी आणि भारतीय संघासाठी. चहल ब्रदर्स पाहायला मिळाले, पांड्या ब्रदर्स पाहिले, पठाण ब्रदर्स पाहायला मिळाले. परंतु या दोन बंधूंची जोडी आता कशी जमतीये ना हे पाहणं गरजेचं आहे. चैतन्य राठोड आणि त्याच्या साथीला अविनाश राठोड. 38 वरती 1. सौरभ पुढचा बॉल पुढे सासावला. वॉड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी त्या धावा 6 येतोय षटकार. मत भूलो बाल जब तक जवानी है तेरे इस अंदाज की तो पूरी क्रिकेट दीवानी है. चैतन्य राठोड काय स्ट्रोक खेळला पा. हा सौरभ तोच गोलंदाज आहे ज्याने त्याचा कॅच ड्रॉप केला होता आणि त्याच्याच अगेन्स्ट इथे षटकार आलाय. 44ला 1. 44 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेचा लोअर फुलटोज होता. ऑन साइडला दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. अतिरिक्तच्या मदतीने 45 बनल्यात. 45ला 1. अजूनही इथून पुढे चैतन्याचा खेळ महत्वाचा राहणार आहे कारण 35 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. त्याने अर्ध्या शतक जणू काय डाऊनलोडिंगलाच टाकलंय. अपॉइंटमेंट घेतली आहे का त्याच्या अर्ध्या शतकाची पाहावी लागेल. पुढचा बॉल इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला. एक्सिलेंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा फटका खेळला ना चैतन्य राठोड तसाच थांबला. जणू काय त्याने सांगितलं प्रतिस्पर्ध्याला तू खीच मेरी फोटो. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. $49 ऑन दी बोर्ड. 49ला 1. 39 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय चैतन्य राठोड. पुढे सासावला होता. ऑन साइडला केला. गॅप मोठा आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट होतीये की काय. पंचांकडे अपील. अविनाश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. OUT आत्महत्या. फलंदाज बाद.
अविनाश इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. धक्का क्रमांक दुसरा लागला. 50 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद. दोन्ही बंधू त्यापैकी एक बंधू इथे बाद झाला. 5 असा फलंदाज बाद झाला ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहिला ना तर अविनाश राठोडने मागे वळून चैतन्यकडे पाहिलं आणि काहीतरी म्हणाला. जे काय म्हणाला असेल तर पहा दोन्ही गोष्टी दोन्ही बंधू असल्यामुळे जे काय म्हणाला ते घरीच लागणार आहे. 50ला 2. 3 षटकांचा खेळ संपलाय. नवीन बॅटर गिरीश सोलंकी आणखीन गुजराती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 50ला 2. 50 धावा 50 रन्स कंप्लीट झाल्यात. इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सागर येतो गोलंदाजी मार्क वरती. प्रत्येक नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. प्रत्येक षटकामध्ये एक नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात आलेला पाहायला मिळाला. 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकामध्ये सागरला आपण पाहतो. चैतन्य 40 वरती नॉट आउट आहे प्रफुल्लच्या बॅटमधून. 8 आला. अविनाश 1 वरती बाद झाला. गिरीश नवीन बॅटर दाखल झालाय. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये अदरने 22 धावा खर्च केला होता. स्वप्नीलने आपण पाहिलं तर 15 धावा. सौरभने 13 धावा. सागर आला गोलंदाजी मार्कवर. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल बॅटची आतली कडा घेतली आहे. पहिल्या षटक अदरचं महागड राहिलं. तिथून पुढे जो ग्राफ आहे ना तो खाली खाली येत चाललाय. बैटिंग करने टीम ग्रांट रोड लायंस. आपका कोई भी बैटर मैदान के अंदर अगर जाता है तो पेनल्टी से आप चूकोगे नहीं. पेनल्टी आपको दी जाएगी. थोड़ा दूर खड़े रहिए. 50ला 2. 50 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बाची आतली कडा. चायनीज कट. रुबी कट. एक सिंगल इथे प्राप्त होतीये. चैतन्य राठोड स्वतःकडे स्ट्राइक ठेवतोय. संघाची धावसंख्या 51. चैतन्य 40 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. आज त्याच्या बॅटमधून अर्धशतक येतं का हे देखील पाहणं गरजेचं राहील. 51 बनल्यात. संघ सुस्थितीमध्ये आलाय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 10 बॉलचा खेळ शेष आहे. आने वाली 10 गेंदें यहां से शेष है और हाफ सेंचुरी के लिए 10 रनों की जरूरत है चैतन्य राठौड़ को. डावी इसी सोडून जाणारा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 52 धावा धावफलकावरती आहेत. DRAचा कॉल करण्यात आलाय. व्हाईट बॉल आणि त्याच वेळेला गोलंदाजाची शैली पाहण्यात येईल. व्हाईट बॉल देण्यात आलाय परंतु या आपण गोलंदाजाची शैली पाहूयात. हा गोलंदाज चक आहे की नाही. आपण व्हाईट बॉल तरी देण्यात आलाय परंतु साऱ्या अँगलने आपण या गोष्टींची शहानिशा करतो आहोत. या आपण निर्णयाची प्रलंबित आहोत आणि हा नो बॉल. नो बॉल. गोलंदाजाची गोलंदाजी बंद. या स्पर्धेमध्ये सागर पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. नो बॉल अर्थात तो नो चेंडू आणि +3 धावांची पेनल्टी. एकंदरीत 4 धावा इथे येतील. हा नो बॉल आहे अर्थात नो बॉल. वाईड कॅन्सल होईल आणि 3 धावांची पेनल्टी. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. बॅटर तोच आहे अर्थात चैतन्य राठोडला आपण पाहतो. दुर्वेश आला गोलंदाजी मार्क वरती. दुर्वेश गोलंदाजी मार्क वरती आला आणि दुर्वेशचं नाव कोणाला मुळात ठाऊक नाही कारण त्याला प्रत्येक जण ब्रावोस म्हणतो. कारण मला वाटतं मुंबापुरी ब्रावोस या नावाने त्याला ओळखते.
तो गोलंदाजी मार्क वरती आलाय. दुर्वेश 56 ऑन दी बोर्ड आहेत. 56 धावा धावफलकावरती आहेत. गिरीश स्ट्राईक द्वितीय स्ट्रायकर रेंजवरती पाहायला मिळतोय. ब्राव अर्थात दुर्वेशला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. यावेळेला बॅकफुटला आले कट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. कोणाची तुलना कोणाशी करता येत नाही. मी तर म्हणतो की कुऱ्हाडीने केस कापता येत नाहीत, कैचीने झाड कापता येत नाही. कोणाची तुलना कोणाशी करता येत नाही. हा खेळाडूची तुलना ब्रावोशी जरूर होते, परंतु त्याने आपलं स्वतःचं नाव जपलंय. दुर्वेशला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. 57 ऑन दी बोर्ड आहेत. चैतन्य ऑन स्ट्राईक. 41 रन्स नॉट आउट. चैतन्य राठोड यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. या बॅटरचं जजमेंट घेणं फार अवघड झालंय, कारण ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, काही वेळेला संयमाने धीरोधार्तता दाखवतो, काही वेळेला मोक्याच्या क्षणी मोठी चूक खेळतोय. फटकेबाजी चांगली केली आहे त्याने. चैतन्य राठोडला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. लोड फुलतो झाडबा बाटणे. चैतन्य राठोडचा दे धक्का घे चक्का. इट्स कडक षटकार. थँक्यू. 47 धावसंख्येवरती चैतन्य राठोड नॉट आउट बॅटिंग करतोय. 64 ऑन दी बोर्ड. खोलातला बॉल थेट यस्टनचा वेध आणि सेलिब्रेशन पहा. ब्रावोचं सेलिब्रेशन. काय सेलिब्रेशन केलंय त्याने. जणू काय पाठीमागून बाण काढला आणि तो सोडला. त्याचा सेलिब्रेशन पाहण्याजोगे होतं आणि या सेलिब्रेशनची चर्चा होईल. 17 बॉल 47 धावांची खेळी केली चैतन्य राठोड. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होत्या त्याच्यासाठी. 47 रन्स त्याच्या बॅटमधून आल्या. माहीत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. या आपण स्क्रीनवरती पाहतोय ब्रावोचं सेलिब्रेशन. काय सेलिब्रेशन केलंय त्याने. पहा त्याने बांधच काढला आणि समोर जणू काय बांध फेकला अशा दर्जाचं त्याचं सेलिब्रेशन होतं. तरबे समशी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त सेलिब्रेशन साठी तो जाणला जायचा. तरबे समशीने एकदा शूज काढलं, तो कानाला लावला आणि एकदा तर खिशामध्ये हात काढला, रुमाल काढला, त्याची स्टिक बनवली. इम्रान ताहिर सर्व मैदानभर गिरट्या घालत असताना पाहायला मिळायचा. तो देखील त्याचं सेलिब्रेशन निराळं होतं. शार्लन कॉटवेल्स ज्याला आपण पाहिलं की तो सॅल्यूट मारायचा. स्वप्नीलला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. प्रत्येकाचं सेलिब्रेशन अगदी नोटबुक स्टाईलने सेलिब्रेशन जे आपण पाहिलं होतं की वेस्ट इंडिज संघाकडून येत असताना प्रत्येकाची चर्चा राहिली. IPL मध्येही सेलिब्रेशन चर्चेचे होते या वर्षीच्या हंगामामध्ये. 64ला 3 64ला 3 जे मात्र पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्क मध्ये स्वप्नील. यावेळेचा बॉल खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हेनरी ऑलंगाचं ही सेलिब्रेशन चर्चेचा विषय राहिला, कारण MRF फाउंडेशन साठी हेनरी ऑलंगाने हे क्रिकेट खेळलं होतं. तिथूनच सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळलं. हेनरी ऑलंगा संघासाठी आपल्या देशासाठी खेळण्यासाठी दाखल झाला. भारतीय संघाच्या अगेन्स्ट त्याने मात्र सेमीफायनलच्या मॅच मध्ये सेलिब्रेशन केलं होतं. सचिन तेंडुलकरला बाद केल्यानंतर त्या सेलिब्रेशननंतर आपण जिथे पाहिलं दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर पुन्हा एकदा मॅच झाली जिथे झिम्बाब्वेच्या अगेन्स्ट, आणि जी बॅटिंग झाली होती खरं तर सचिन तेंडुलकरने अक्षरशः दूध धुतलं होतं आणि पुन्हा कदापि हेनरी ऑलंगाने सेलिब्रेशन केलं नव्हतं. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. जो ब्रावोने सेलिब्रेशन केलं त्याच्यासाठी $200 कॅश प्राइज आलाय विष्णू राठोड यांच्या माध्यमातून.
ब्राव, तुझं ते सेलिब्रेशन पुन्हा एकदा सर्वांना पाहायचंय. त्याचे बाण कदाचित संपले असतील, एकच होता त्याच्यावर त्याने सेलिब्रेशन केलं. स्कोर कार्ड वरती 68 ऑन दी बोर्ड आहेत. 68 फॉर 3. शेवटच्या 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. पुढचा बॉल यावेळेला समोर मारलाय. ओर दी बॉलर हेड, स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येतोय. धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. त्यात अर्थात पुन्हा एकदा 70 धाबा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या आणखीन 2 बॉलचा खेळ शेष आहे. 70 ला 3. पुढचा बॉल गोलंदाज. या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. फलंदाज होतोय बाद. थँक्यू. फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल होतं. ब्रॅड हॉकचंही सेलिब्रेशन चर्चेचा विषय राहिलं होतं. सचिन तेंडुलकरला त्याने त्रिफळाची बाद केलं, सेलिब्रेशन केलं. तो बॉल तो स्वतःहून पंचांकडून मागितला त्याने आणि चेंडूवरती स्वाक्षरी घेतली होती सचिन तेंडुलकरची. त्या स्वाक्षरीच्या खाली सचिन तेंडुलकरने लिहिलं होतं, इट्स विल नेव्हर विल बी हॅपन अगेन. असं पुन्हा कदापि घडणार नाही. आणि तिथून पुढे सचिन तेंडुलकर त्याच्या समोर 21 वेळेला आला, परंतु बाद करू शकला नव्हता. ब्रॅड हॉक धाव फलकावरती येते. 71, 4 फलंदाज बाद. 71 ऑन दी बोर्ड. 72 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला घाई करा क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये लायन्स टीम. चला घाई करा, मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. लायन्स चलिए, जल्द से जल्द लायन्स टीम चलिए मैदान के अंदर. आणि त्याच वेळेला बॅटिंग साठी चला आपण लक्ष वेधूयात. संघ स्ट्रायकर टीम आपलं चला ओपनिंग प्लेयर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. अंपायर्स बॉलची पूर्तता होईल. लायन्स टीम चलिए जल्द से जल्द, जल्द से जल्द ग्राउंड के अंदर चलिए. लायन्स टीम आम्ही आपलं लक्ष वेधतो. चला मैदानाच्या आतमध्ये अंपायर्स तिथेच वाट पाहतात आपली. चला घाई करा, मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि जशी उत्तरादाला सुरुवात होईल या आवाजामध्ये बदल करूयात. आणि आवाज तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका या आपण प्रसादजी परसर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू.
सेलिब्रेशन करना चाहिए नहीं? एक बार हो जाए. येस, या 200 रुपयाचा कॅश प्राइज एकदा टाळ्या होत्या त्याच्या सेलिब्रेशन साठी. विकेट प्राप्त केली आणि सेलिब्रेशन त्याने केलं होतं. मॅचला होती सुरुवात. ही आपण बोलूयात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू जयेश. अगेन तर सलामीच्या फलंदाज ग्राउंड मध्ये प्रवेश करतात. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम. स्ट्राईकला कोण आहे ते आधी सांगा. स्ट्राईकला स्वप्नील नॉस्टांगीला. जर ऑन साईडला खूप चांगला टायमिंग आहे चेंडूवर. डीप स्क्वेअरला ते क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. पेट्रोलिंग करते बाउंड्री लाईनवर आणि चेंडू कव्हर करेल तोपर्यंत स्वप्नील खातं उघडतोय एका धावेने. लक्ष मोठं आहे. 72 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी.
हॅलो. सो धावसंख्या झाली ती 24 धावा. 24 धावा एक गडी बाद. पाठलाग सुरू आहे का मोठ्या धावसंख्येचा. 48 धावा अजूनही करायच्या आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 18 चेंडू 48 धावा. स्कोर मूज ऑन 28. 28 धावा धावफलकावर आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक. 44 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर. फजल एका बाजूने खूप चांगली बॅटिंग करतो. 4 चेंडू तो 13 वर खेळतो. 2 षटकार त्याने मारलायत. आणि स्वप्नील जो ओपनिंग बॅट्समन आहे मैदानावर 6 चेंडूमध्ये 8 धावांवर खेळतो. 1 चौकार त्याने मारलाय. गोलंदाजा एक बोलिंग मार्क होतो म्हणजेच मिलिंद. दुसरं षटक तो वैयक्तिक टाकतोय. आतापर्यंत त्याने 13 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू राऊंड विकेट. थोडासा थांबून खेळायचा प्रयत्न. लेग ब्रेक होता हा चेंडू. थोडासा शफल झाला आणि फटका तिथे इम्प्रुव्हाइज केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत स्वप्नील कंप्लीट करतो. 1 धाव. धावसंख्या 29. 16 चेंडूमध्ये अजूनही करायचे ते 43 धावा. ग्रँड रोड प्रीमियर लीग महाराष्ट्राचा लाडका भाऊ चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतात. या सेंट्रल ग्राउंड परळ या ठिकाणी फ्लड लाईट्स ऑलरेडी ऑन झालेले आहेत आणि निश्चित आपण बघू शकाल की जेव्हा फ्लड लाईट्स ऑन होतात आणि सेंट्रल ग्राउंडचं मैदान असेल तर एक वेगळीच मजा बघायला मिळते या ग्राउंडवर. एक वेगळं स्वरूप बघायला मिळते. उंच गेलाय. स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केलाय. कॅमेरामॅनच्या दिशेने त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. ग्राउंडच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क षटकारासाठी. मॅग्निफिसंट शॉट. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. 15 चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राऊंड विकेट. अगेन मिलिंद ऑन साइडला गॅपमध्ये खेळला. त्या ठिकाणी शतक आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल का ते चेंडू कव्हर करण्यापर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. आणि पुन्हा एकदा आपण बघतो या चेंडूवर फजल 2 धावा कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडेच आणतोय. आतापर्यंत 3 षटकार मारलेत फजलने. 6 चेंडूमध्ये 21 वर तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 37 वर. 14 बॉल 35 ची गरज. 37. ऑप्शनच्या बाहेर लेग ब्रेक. भरपूर बाहेर वळतोय. उमेश पाटकर यांचा सिग्नल. इट्स अ वाईट. उमेश पाटकर धवल टेलर पंचांच्या भूमिकेत आहे. तिसरे पंच आहेत ते आमच्या सोबत विनायक जोशी आणि मॅच रेफरी आहेत ते युवराज भालेराव. धावसंख्या 38 धावा. 1 गडी बाद. हो अजून एक लेग ब्रेक. भरपूर बाहेर व्हायला चेंडू. बॅट्समॅनला पूर्णपणे डॉमिनेट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन खूप चांगली ठेवली. थोडासा आखूट ठेवला चेंडू. बॅट्समॅन पासून थोडासा दूर ठेवला. जो टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय. लेग ब्रेक होतोय. कॉपी बुक स्टाईल स्ट्रोकचे ते क्षेत्ररक्षक आहे शॉट मिड ऑफला आणि तोपर्यंत फजलने तिथे एक धाव तिथे कंप्लीट केली आहे. षटक समाप्त होत आहे. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या करंट रन रेट 13चा आहे. 13च्या गतीने 39 धावा अंकी झालेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि करायच्या त्या मैदानावर 33 धावा. रिक्वायर्ड रन रेट 16.50. 12 चेंडू 33. नेक्स्ट मॅच ही विनर टीम मध्ये होणार आहे. नाईट्स टीमने आपण बघितलं त्या ठिकाणी मागच्या सामन्यात सामना इथे जिंकला. खूप मोठ्या फरकाने सामने ते जिंकत असताना आपण बघितलं की सेकंड हायेस्ट टोटल आपल्याला ग्रँड रोड नाईट्स टीम कडनं बघायला मिळाली. 82 धावा त्यांनी कुठल्या होत्या. चला सामना सुरू करा. नेक्स्ट मॅच पासून सामने असतील ते 4 षटकांचे आणि कमिटीने माहिती अशी दिली आहे यानंतरचे पुढे सर्व सामने 4 षटकांचे एकाच एंडने होणार आहेत. नॉट बोथ एंड. ओनली 1 एंड. बॉलर्स नेम प्लीज. चेंड होईमध्ये लॉंग बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे जज करते. जजमेंट चांगलं आहे. विकेट फॉर बॉलर. बॉलर्स नेम प्लीज.
प्रतीकने विकेट काढली पहिल्या चेंडूवर आणि फलंदाज इथे बाद होतोय. चला बॅट्समन लगेचच पाठवा ग्राउंडवर, बॅट्समन पाठवा लगेच. तर गोलंदाजी करण्याच्या संघाच्या विरुद्ध आपण बघतो की फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलाय रिव्ह्यू. गोलंदाजीवर घेतला गेला आक्षेप. इव्हन बॅट्समन आपण बघितलं क्रीजच्या बाहेर आला होता, पण इथे मात्र दोन्ही बॅट्समनने इथे डिस्कस केलं आणि निश्चित निर्णय घेतला की आपण या डिसिजनला पण चॅलेंज करूया. चला खेळाडू किंवा कमिटीचा कुठलाही मेंबर येणार नाहीये. पंच सक्षम आहेत निर्णय घेण्यासाठी, ते डिसिजन घेतील. कुठलाही खेळाडू या ठिकाणी येणार नाही. चला मागे. मैंने पहले ही कहा डिसीजन अंपायर लेंगे, वो सक्षम है डिसीजन लेने के लिए. कोई भी प्लेयर आके यहाँ पे इंटरफेयर नहीं करेगा. डिसिजन एकदम क्लोज आहे, त्यामुळे एक अनुभवी पंच आपण बघतोय आमच्यासोबत. विनायक जोशी सुद्धा आहेत, युवराज भालेराव सुद्धा आहेत, मॅच रेफरी आहेत आणि ते स्वतःचा डिसिजन घेतील या चेंडूवर. बॅटिंग टीमने ताबडतोब निर्णय घेतला होता की आपण रिव्ह्यू घेऊया. आतापर्यंत आपण बघितलं स्पर्धेमध्ये 2 ते 3 गोलंदाज आय थिंक ब्लॅकलिस्टेड झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये कधीच आता गोलंदाजी करू शकणार नाहीयेत. कीप रोलिंग हे सांगत असताना आमच्या रोलिंग टीमच्या फिल्डिंग लावून घ्या प्लीज. डिसिजन येईल पंचांचा, फिल्डिंग लावून द्या, त्याच्यात वेळ घेऊ नका तुम्ही. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॅटिंग टीमने जो निर्णय घेतला तो ताबडतोब अंमलात आणलेला आहे आणि आता स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. गोलंदाज होता तो म्हणजेच प्रतीक, जो या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकणार नाही. यशवंत साळवी कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. यशवंत साळवी कॉमेंट्री बॉक्स जवळ या. यशवंत साळवी आय थिंक या स्पर्धेचा 4था गोलंदाज ब्लॅक लिस्टेड झालाय. त्यामुळे या चेंडूवर 4 धावा इथे ऍड करायचं धावफलकावर. नो बॉलची 1 धाव आणि पेनल्टीच्या 3 धावा. एकूण आपण 4 धावा आता स्कोअर कार्डवर ऍड करणार आहोत. धावसंख्या 43 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र गोलंदाज असेल तो प्रफुल्ल. पुन्हा माहिती देतो, नो बॉलची 1 धाव आणि 3 धावा पेनल्टीच्या, एकूण 4 धावा आपण ऍड केलेल्या. धावसंख्या 43. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. वेगवान चेंडू होता. मागे जो चेंडू थोडीशी गलथांडपणा, थोडीशी मिसफील्ड, याचा फायदा उचललाय. 2 धावा धावून इथे फलंदाज पूर्ण करतायत आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. त्यामुळे या बोनसच्या जवळजवळ आपण बघतोय मैदानावर या 3 धावा. म्हणजे एकही चेंडू टाकला गेला नाहीये, पण मागच्या चेंडूवर बघितलं तर ते एकूण 6 धावा आलेत. 6 ने 7 धावा. हो हो हो, व्हाट अ शॉट. हैमर्ड केलाय. आओ देखा ना ताव और बता दिया आते दल का भाव. 6 रन. धावसंख्या 50च्या पलीकडे. 50 धावा पूर्ण धावफलकावर. 52 ऑन द बोर्ड. 11 चेंडू 20 ची गरज आहे. थांबून खेळायचा प्रयत्न. स्लो रन चेंडू होता, हलकासा लेग ब्रेक होता. थोडासा मागे थांबला फलंदाज. ऑन साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न, पण टायमिंग झाला नाहीये. 22चा इशारा येतोय पंचांचा, धवल टेलर यांचा. अँड स्कोर मूव्स ऑन 53. आउटस्टँडिंग बॅटिंग बाय फजल.
11 चेंडूत 28 करतोय, 28 वर खेळतोय आणि 4 षटकार त्यांनी मारलेत आतापर्यंत. हो, फटका इम्प्रोव्हायझेशन, फटका बनवलाय, लॉंग लेगला डिपॉझिट केलाय, लांब लचक, दिलखेचक, उत्तुंग आणि टोले जंग फटका बघायला मिळतोय. दोन्ही पंच रिकन्सिलेशन करून आता मुख्य पंचांचा बघूया निर्णय काय येतोय. षटकार आहे की चौकार आहे या ठिकाणी. धवल, इट्स अ 4, चौकार आहे. इव्हन आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून युट्यूबवर सुद्धा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये चेक सुद्धा केलंय आणि हा चेंडू बिफोर द लाईन पडलेला आहे. या चौकारमुळे धावसंख्या 57, 57. 9 चेंडूमध्ये अजूनही करायचे त्या 15 धावा. एक सक्सेसफुल रन चेस आपल्याला बघायला मिळतोय. पंच चेंडूची मागणी करता, चेंडू द्यायचा पंचांकडे. चला, चेंडू लवकरात लवकर द्या पंचांकडे. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना आपण बघतो त्याच्या आतमध्ये बॅटिंग टीम बघायला मिळते, म्हणजे इथे आता स्ट्रायकर्स. आक्रमक फलंदाजी, घणाघाती फलंदाजी, फक्त एकच विकेट गमावली आहे आणि काय स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाचा. 9 चेंडू अजूनही करायचे त्या 15 धावा. इम्प्रोव्हायझेशन चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. स्क्वेअर मध्ये ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट, 1000 समाधान. फैजलने स्पष्ट नकार दिलाय स्वप्नीलला आणि 1000 समाधान मानावं लागते. 8 चेंडू शिल्लक राहिलेत आणि अजूनही करायचे ते 14 धावा. काय मॅच रंगली, काय सामना रंगला मैदानावर. फ्लड लाईट्स मध्ये, विद्युत प्रकाश झोतामध्ये एक अभूतपूर्व अशी लढत बघायला मिळते दोन संघांमध्ये. स्ट्रायकर वर्सेस लायन्स. फटका बनवायचा होता आणि चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, दबाव गोलंदाजावर. इट्स अ वाईड. 8 चेंडू शिल्लक, 13ची अजूनही गरज. 8 बॉल 13 करायचे आहेत. प्रेशर गोलंदाजावर, प्रफुल्लवर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, प्रफुल्ल. ओह, व्हाट अ शॉट. अब हवाएं करेंगी रोशनी का फैसला, जिस दिए में दम होगा वही जलता रहेगा. षटकार. Equation 7 ball and 7 to win. What a knock by फजल. हो, अजून एक उंच गेलाय. स्क्वेअर मध्ये ते क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट चांगलाय, जजमेंट चांगलाय त्या ठिकाणी. बर्डवर बाउंड्री लाईनवर झेल फिनिश झालाय आणि फजलची खेळ सुद्धा समाप्त होते. अप्रतिम आणि वादळी खेळी फजलची. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स बाय फजल. उत्कंठावर्धक लढत बघायला मिळाली आणि काय चेस करत असताना बॅटिंग केली आहे फजलने. काय स्टँड दिला आपल्या संघासाठी. व्हॉट अ नॉक. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. 34, 13 चेंडू 34 धावा आणि प्रत्येक जर आपण जर फटका बघितला, इव्हन त्याचे फटके जर आपण बघितले तर एकही चौकार नाहीये. 5च्या 5 षटकार मारलेत या फलंदाजाने, या पठ्ठ्याने. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धावांची गरज आहे. प्लीज जरा मॅच स्पीडअप करा फिल्डिंग टीम लायन्स. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश. स्वतः संगनायक आता गोलंदाजीला येतोय. खुद्द कर्णधार. 6 बॉल अँड 7 टू विन. चला, नाईट्स टीम रेडी जायचं आपण टॉस साठी.
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबा. ऑन साइड हुकचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली फलंदाजाने. पाच चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची गरज आहे. चेंडू उंच गेलाय, मिस टाइम फटका तिथे क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये, निर्जस आणि चेंडू पडतोय आणि कंप्लीट झाली ती या चेंडूवर 1 धाव. मागच्या 2 चेंडूत फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत त्या गोलंदाज अविनाशने, स्वतः संघनायकाने. आता चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि करायचे ते 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. अविनाश सज्ज पुढचा चेंडू घेऊन. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर उभा आहे. 2 धावांचा प्रयत्न करणार का बघूया त्या ठिकाणी आणि प्रयत्न सुरू आहे 2 धावेचा. स्वप्नील पोचलाय स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र पुन्हा रन बॉल इक्वेशन. 3 चेंडू आणि आता गरज आहे 3 धावांची. बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. गोलंदाजीवर घेतला गेलाय अभिषेक. बघायचं पंच त्यावर काय निर्णय देणार. रन बॉल इक्वेशन आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. चला 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. चला प्लेअर बाहेर यायचे लवकर. मॅच आपल्याला लवकरात लवकर फिनिश करायचं आहे. रन बॉल इक्वेशन. क्लोज मॅच आहे, क्लोज एन्काउंटर. 3 चेंडू आणि 3 धावा. काय जबरदस्त खेळ रंगला मैदानावर. संगणकाच्या हातात चेंडू अजूनही आहे कारण त्याला त्या 3 धावा रोखायच्या आहेत. कॅप्टन बघायचं इथे मात्र काय चित्र उभारणार. इव्हन चेंडू बरेच आपण बघितलं मिस टाइम झाले. इथे मात्र बघायचं त्या ठिकाणी चेंडू विकेट किपरच्या पायाला ब्रश होऊन मागे जातोय. थोडासा ऑर्थोडॉक्स फटका बघायला मिळाला. खेळायचं होतं म्हणजेच मागे फाईन लेग मध्ये, पण विकेट किपर मध्ये उभा होता. 1 धाव कंप्लीट. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅच. चेसिंग कंपल्सरी आहे मैदानावर लीग मध्ये. मॅच विनिंग शॉट. शिक्कामोर्तब. रबर स्टॅम्प शॉट. थेट सीमारेषे बाहेर ठोकलाय षटकार. ग्राउंडच्या बाहेर सेलिब्रेशन करा का हरकत नाहीये, वेळ आपल्याकडे कमी आहे. चला ताबडतोब टॉससाठी यायचं आहे टीम ग्रँट रोड नाईट्स आणि ग्रँट रोड स्ट्रायकर्स.